गुड मॉर्निंग मित्रांनो. भटकंतीच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला आज घेऊन जाणार आहे कर्जत जवळचा सोंडाई किल्ला आणि ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं सोंडेवाडी गाव आहे. त्या सोंडेवाडी गावामध्ये असलेला सोंडेवाडी वॉटरफॉल. सो आज माझ्या सोबत असतील गणेश फलके, विजय कांबळे आणि संजय पोळ. हे माझे नेहमीचे सवंगडी. तर आता आम्ही पोहोचलोय सोंडाई किल्ल्याच्या बेसला, जे सोंडेवाडी गाव आहे. आणि इथे आता पार्किंग पॅन पार्क वगैरेची साठी जागा केलेली आहे. तर आता आम्ही इथे पोहोचलोय आणि इथून हा ट्रेक आता स्टार्ट होईल. तर आता नव्याने काही माहिती तुमच्यासमोर आणण्यासाठी मी हा ट्रेक परत करतोय. गड चढाईच्या मधल्या टप्प्यात असं एक छोटंसं ह्या ताई एक छोटंसं हॉटेल टाईप चालवतात इथे. मित्रांनो, असा व्हिडिओ हा खूपच इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. त्यामुळे कृपया जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. गेल्या 10 वर्षामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरती ह्या किल्ल्याची खूप जास्त मार्केटिंग झाल्यामुळे आता इकडे क्राऊड खूप वाढला आहे. 10 वर्षापूर्वी जेव्हा मी हा ट्रेक केला होता त्यावेळेला फक्त आमचाच ग्रुप होता. पण आता इथं खाली पार्किंगमध्ये कमीत कमी 25 ते 30 गाड्या, कार लागल्या होत्या, बाईक वेगळ्याच. कातळ टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी अशा कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत. हट हट, अरे मला जाऊ दे. नाही हटणार तो. सॉरी मला दी मला इकडून. अरे सोपी वाट आहे. आम्हाला सोप्याकडनं जायचं नाही ना. झालं बाई वय झालं, मला चाहूल लागली धोक्याची. अग देईन तुला कायमची पोरी दौलत ही 3 लाखाची. ग देईन तुला कायमची पोरी दौलत ही 3 लाख. सोंडाई ट्रेक हा साधा किंवा मध्यम श्रेणीमध्ये मोडतो आणि जास्त मोठा ट्रेक नाही आहे. हा ट्रेक साधारणपणे 1 तासाचाच होईल. पण उभी चढण असल्यामुळे फार दमछाक होते इथे. हिरवेगार डोंगर, निसर्डी वाट आणि खाली पूर्ण मोठी तरी आणि समोर दिसतो हे मोरबेड. गड चढायची मी करतो फोन 5 वाजता फोन चालू. आता विदाऊट शिडी ॲक्सेस नाही आहे वर जायला. त्यामुळे आता इथं ह्या शिड्या लावलेल्या आहेत. शिड्यांचा पहिला टप्पा पार करून आपण वरती आलो की इथे हे एक पाण्याचं टाक आहे. फक्त इथे जाण्यासाठी जी वाट आहे ती थोडीशी रिस्की आहे. तर मी थोडं पुढे जाऊन ते शूट करतो.
दुसरी शिडी चढून आल्यानंतर पहिल्यांदाच लागतं हे एक मोठं असं पाण्याचं टाकं, पण आता इथलं पाणी पिण्यायोग्य नाही आहे. आणि गड माथ्यावर जाण्यासाठी लागणारी ही शेवटची शिडी. इतर सोप्या किल्ल्यांप्रमाणेच सोंडाई सुद्धा आता हौशा गवशांसाठी जत्रेसारखं स्वरूप दिले हौशा गवशांनी याला. त्यामुळे आता इथेही भरपूर गर्दी असते. गडाचा माथा म्हणजे हे सोंडाई माता मंदिर म्हणजे किंवा हे देवस्थान. गडाच्या माथ्यावरून समोर मोरबे धरण आणि कर्जतच्या आसपासचे जेवढे पण किल्ले आहेत, जसं की भिवगड असेल, सोनगिरी असेल, प्रबळगड, देन इर्शाळगड, चंदेरी वगैरे सर्व किल्ले हे गडाच्या माथ्यावरून दिसतात इथून. पण आज वातावरण तेवढं क्लिअर नसल्यामुळे नीट पाहता येणार नाही आहे. सोंडाईगड हा किल्ला टेहळणीचा किल्ला असल्यामुळे या किल्ल्यावरती असं काही बांधकामाचे कोणतेही अवशेष नाही आहेत. फक्त गडाच्या माथ्यावरती सोंडाई देवीचं छोटंसं देवस्थान बनवलं आहे. बाकी इथं असं काही तटबंदी बुरुज असे काहीच अवशेष नाही आहेत. फक्त पाण्याच्या साठ्यासाठी इथं 2-3 पाण्याची टाकी आहेत. ऍक्च्युली तू बघशील ना, इथे पायऱ्या होत्या बघ, हे बघ ना, इथे खोबण्या दिसतात तिथे. ठीक आहे. आणि हा भाग पण जो आहे ना, हा भाग हा पण तोडला असल्या पायऱ्या. हा, ह्या पायऱ्या तोडल्यात नंतर पूर्ण. सोंडाई करून उतरताना आम्हाला हे काका भेटले. हे काका 73 वर्षांचे आणि कालच त्यांनी ट्रेक करून आलेत आणि आज परत ते सोंडाईच्या ट्रेकसाठी आले. किन्नर कैलाश करून. काका तुमचं नाव कसं आहे? सुरेश सावंत. मी लोअर परेल मुंबईला राहतो. अच्छा. आणि साधारणतः 1.5 वर्षापूर्वीच मी ट्रेकिंग सुरुवात केली आणि या 1.5 वर्षामध्ये कमीत कमी 75च्या वरती मी ट्रेक केले सह्याद्रीमध्ये. ग्रेट. आणि त्या व्यतिरिक्त नॉर्थचे समजा पंच केदार चालत केलं, चारधामचा. साबईला वाटतं होतं ना, साबई. हा, सबई का साबई. हा समोरचा सोंडाई. आता आम्ही उतरून आलोय आणि आता ह्या वॉच टॉवरवरून इथून छान परिसर बघता येतोय. समोरचा डोंगर म्हणजेच माथेरान, त्याच्या पलीकडे असलेला प्रबळगड आणि समोर दिसतोय तो इर्शाळगडचा सुळका. हो परी रुको ना भाई एक हमारा साहेबाचा व्हिडिओ होतोय. 1, 2, 3 पैसा वसूल.